जबरदस्त बॅटल आपल्या समोर येत आहे. मोरिया 11 पक्ष रॉकस्टार खानापूर. खानापूर प्रीमियर लीग. पहिला चेंडू शेखर भोसले सामना करतील अजित जाधव. एज बॅटची एज इनर एज. चेंडू डी झोनच्या दिशेने जात असताना मात्र एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. यष्टिक्षकाच्या भूमिकेमध्ये स्वतः संघनायक संघमालक प्रसाद सज्ज आहेत. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धचे मानकरी. रणपंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. घोरपडीला जोर लावून पहाड दुर्गट चढलेले. तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले. खंदकातल्या अंगावरती हासत खेळत पडलेले. बाप असे कलिकाळ आमुचा कीर्ती गाजली दिगंतरी. रणपंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. कोण आम्हा भयभीत करी. छत्रपती शिवरायांना मानवंदना देत गणरायाला मानवंदना देत क्रिकेटचा थरार रंगलेला आहे. पहिला चेंडूच्या पाठीमागे एक धाव आलेला आहे आणि आता मात्र डावखोरा बॅटर कर्णधार सज्ज असेल. यावेळी कोलरडप्पाचा चेंडू लो फुलटा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड टोलवला गेला आणि चेंडू जातोय डी झोन मध्ये 2 धावांसाठी. मैदानाची रचना जर आपण पाहिलं थोडीशी नैसर्गिक अडचण आहे, परंतु त्या नैसर्गिक अडचणीवर मात करत खेळाडू आपलं वर्चस्व या मैदानावर गाजवत असतात आणि याची प्रचिती आपल्याला गेल्या वर्षी देखील गत वर्षी देखील आले आहे. पुन्हा एकदा सज्ज शेखर भोसले. जबरदस्त गोलंदाजीचा मारा. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला एक खोलवर डप्प्याचा चेंडू. गुड लेंथ आउटसाइड द ऑफ स्टंप. 4th आणि 5th स्टंपची लाईन स्लॉक करण्याचा प्रयत्न, परंतु स्विंग आणि मिस. फलंदाज सूरज जाधव आक्रमक रूप धारण करण्याच्या प्रयत्नात आहेत, परंतु या चेंडूवर मात्र त्यांना यश आलेलं नाही. सावध सुरुवात म्हणावी लागेल. फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर 3 चेंडूच्या पाठीमागे 3 धावा आलेल्या आहेत. शेखर भोसले विपक्ष सूरज जाधव. एक जबरदस्त बॅटल. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. यावेळी अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. शेखर भोसलेच्या माध्यमातून अतिरिक्त उसळी घेणार आहात. चेंडू 4 ते 6 मीटरची लाईन शॉर्ट ऑफ गुड लेन डिलिव्हरी. उजव्याच्या बाहेरच्या बाजूला यावेळी अतिरिक्त उसळीनं फलंदाजाला चकित केलं. 2 कर्णधार एकमेकांसमोर पहिल्या षटकामध्ये उभे टाकलेत. सेनापती विपक्ष सेनापती. समोरच्या प्रतिस्पर्ध्याला जर गारद करायचं असेल ना तर सर्वप्रथम सेनापतीवर हल्ला चढवणं गरजेचं आणि कोणता सेनापती तो वरचढ ठरणार हे मात्र पाहावं लागेल. यावेळी आकुटपत चेंडू त्यावरती मोठा प्रहार. चेंडू आघाडले थेट सीमारेषे पार. हा येतोय KPL 2025 सीझन 4 पहिला वहिला षटकार. 9 धावा धावफलकावर. या षटकाराबरोबरच धावफलकाला देखील येतो एक चांगला आकार. यावेळी एक आखुटपदा चेंडू होता, परंतु एक जबरदस्त शॉट पाहायला मिळाला. सूरज यांची आक्रमकता. ओहो, इथं मात्र मोठी संधी आणि मोठी संधी गमावली आहे. त्याचबरोबर रनआउटची देखील संधी होती. दुष्काळात 13वा महिना म्हणावा लागेल. खरं तर झेल घेण्याची संधी आली. खरं तर डाव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला एक खराब चेंडू होता, परंतु त्यावरती ग्लॅन्स करण्याच्या प्रयत्नात बॅटची एज घेतली. प्रसाद यांच्या हातामध्ये चेंडू विसावता राहिला, निसटून गेला. त्याचबरोबर फलंदाजांच्या ताळमेळामध्ये देखील थोडीशी गडबड. निश्चितपणे दोन्ही खेळाडू काही क्षणांसाठी असं वाटलं होतं एकाच एंडला थांबतायत की काय, परंतु योग्य क्षणी मग त्या खेळाडू क्रीजमध्ये दाखल झाले आणि खरं तर एकाच चेंडूवर दोन्ही फलंदाजांना हे जीवनदान मिळतंय. एक सिंगल, या सिंगल बरोबर होती षटकाची सांगता. यशस्वी षटक म्हणावं लागेल. बिनगडीबाद 10 धावा. यानंतर एक जबरदस्त आयकॉन गोलंदाज. याही खेळाडूनं गतवर्षीची प्रीमियर लीग खानापूर प्रीमियर लीग गाजवलेली आहे. किशन जाधव यावर्षी मोरिया 11 या संघाच्या माध्यमातून आयकॉनच्या भूमिकेत गोलंदाजीसाठी सज्ज असेल. झेल सुटला, कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. एखाद्या मोठ्या खेळाडूचा झेल जेव्हा सुटतो तेव्हा तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भरपूर उपद्रव माजवतो आणि त्याची प्रचिती आपल्याला येत असते. अगदी काल आपण पाहिलं मुंबईमध्ये सुप्रीम
यावेळी चेंडू हवेमध्ये उंच उडाला, यावेळी होणार नाही कोणती चूक, टिपला आहे का प्रदीप झेल, प्रसाद इज द मॅन. सूरजला परतावा लागेल पहिलींच्या दिशेने माघारी. षटकाची सुरुवात अतिशय लाजवाब. पहिला चेंडू लेग गलीमध्ये डी झोन मध्ये गेला एका धावेसाठी. दुसऱ्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसला आणि सूरजला आपली विकेट गमवावी लागली आहे. दुसरी संधी मिळाली होती आणि त्या संधीचं निश्चितपणे प्रसादने सोनं केलं. नवीन बॅटर योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिल्या चेंडूवर बॅटची कडा. क्षेत्ररक्षक यष्टिरक्षक बरोबर स्लिपमधील खेळाडूला देखील चकवण्याचं काम या चेंडूने केलेलं आहे. परंतु इथं किशनच्या गोलंदाजीचं करावं लागेल कौतुक. यावेळी उद्याशीच्या बाहेरच्या बाजूला आखूट टप्प्याचा मारा फलंदाजाला संपूर्णपणे चितपट करण्याचं काम. पहिल्या चेंडूवर निश्चितपणे योगेश यांना परतावं लागलं असतं, परंतु इथं मात्र एक जीवनदान मिळतंय. योगेश खर तर भारतीय सेनेमध्ये कार्यरत असणारा हा जवान देशाप्रती संपूर्ण समर्पण कर्तव्य बजावत असताना आज मात्र या खानापूर प्रीमियर लीग मध्ये आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान देण्यासाठी सज्ज असेल. या दरम्यान खराब चेंडू, दिशाहीन मारा, वाईड बॉल प्लस डी झोन मध्ये एक धाव, 2 धावा या चेंडूवर अंकित केल्या जातील. 14 धावा धाव फलकावर लागतात. एक गडी गारद. निश्चितपणे जीवनदान मिळाले योगेश फौजी यांना आणि त्या जीवनदानाचं रूपांतर वरदानामध्ये करावं लागेल. दुसऱ्या बाजूला किशन यांचा भेदक आणि वेगवान मारा पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाची सुरेख अशी रचना. यावेळी उजव्या बाहेरच्या बाजूला जबरदस्त मारा, वेगवान मारा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र फसला. जोरदार अपील, जरूर अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास मात्र कमी. पंच रॉबिन सर यांच्या माध्यमातून ही अपील फेटाळून लावली जाते. गोलंदाजाला मात्र पुन्हा एकदा रलकमार्क करावा लागेल. अजित जाधव हा देखील एक आयकॉन खेळाडू आहे, परंतु इथं मात्र त्याला झगडावं लागतं, संघर्ष करावं लागतं. आयकॉन वर्सेस आयकॉन असं रंगतदार बॅटल. खोजर टप्प्याचा चेंडू, यावेळी पुन्हा एकदा प्रसादला मात्र क्षेत्ररक्षणामध्ये करावं लागेल थोडीशी सुधारणा. गोलंदाजाची अप्रतिम गोलंदाजी, परंतु एखादा चेंडू बॅटची कडा घेतल्यानंतर जर तो झेल सुटला ना तर मात्र हा खेळाडू जोरदार जबरदस्त बॅटल करत उपद्रव मैदानाच्या आतमध्ये माजवू शकतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉप डाऊन द बॉल, फिल्डर शेखर भोसले पकडली कॅच. आणखी एक मोठा मासा गळाला. बिग विकेट इन टू द बास्केट. अजित जाधव एज बॅक टू पवेलियन. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. किशन जाधव आयकॉनला साजेशी कामगिरी. पहिल्या चेंडूवर सिंगल, तदनंतर मात्र एक जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. सूरजला पवेलियनचा रस्ता दाखवला. लगेचच चेंडूवर योगेशला जीवनदान मिळालं, परंतु यावेळी मात्र अजित जाधव यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढलंय. जबरदस्त गोलंदाजी. दुसरं षटक देखील इथं होतंय समाप्त. 2 षटकाखेरीस 2 गडी बाद, 14 धावा धाव फलकावर. आणि कर्णधारानं जो निर्णय घेतला ना गोलंदाजी करण्याचा, त्या निर्णयावर संपूर्णपणे खरे उतरतात दोन्ही गोलंदाज. पॉवर प्लेची मर्यादा संपते, क्षेत्ररक्षणाची मर्यादा आता मात्र फैलावते. डीप मध्ये आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. तर 30 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन, मिड ऑफ, शॉर्ट मिड विकेट. यानंतर आपण पाहतोय भाकड पॉइंटरच्या मध्ये देखील डीप मध्ये खेळाडूला धाडलं जात आहे. स्लिप मध्ये देखील एक खेळाडू तैनात. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण मध्ये थोडीशी फेरबदल. मिड ऑफचा खेळाडू मात्र आता एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये येतोय. अतिशय सुंदर असं जाळ विणलंय आणि त्या जाळ्यात फलंदाज ओढण्यासाठी पुन्हा एकदा शेखर भोसले आपल्या दुसऱ्या षटकामध्ये सज्ज. यावेळी मात्र फुल टॉसला नसेल माफी केलाय, फुल टोल वसूल. चेंडूला धाडले वाईड लॉंग ऑन, सीमा रेषे पार, 1 बाउन्स. KPL चौकार. योगेश फौजी यांचा हा जोरदार प्रहार. न्यू बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. रॉकस्टार खानापूरचे रॉकस्टार्स आक्रमण करण्यासाठी सज्ज. खराब सुरुवात म्हणावं लागेल शेखरच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उठवण्यामध्ये फलंदाजाला यश आलंय. आणि विचार केला मित्रांनो तर योगेश फौजी यांना एक जीवनदान मिळालेलं आहे आणि त्या जीवनदानाचं रूपांतर वरदानामध्ये करण्यासाठी
पुरेपूर प्रयत्न असणार आहे या खेळाडूचा. खानापूर प्रीमियर लीग सातारा स्वयंसेवक देखील सज्ज आहेत. चेंडू मैदानाच्या बाहेरच्या बाजूला गेल्यानंतर लगेचच तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल याची काळजी खेळाडूंच्या माध्यमातून घेतली जात आहे. डावकर आताच्या फलंदाजासमोर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर विकेट. खोडा चेंडू यावेळी फटका बसला. डायन बॉल क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर. झेल मात्र सुटला. नशिबाच्या घोड्यावर स्वार योगेश जाधव फौजी. बऱ्याचदा आपल्याला नशिबाची साथ देखील तितकीच आवश्यक असते. बऱ्याच वेळेला एखादा चांगला स्ट्रोक देखील आपल्याला केवळ एक धाव देऊन जातो, तर बऱ्याचदा एक मिस्टॅन हिट देखील चौकार षटकार देऊन जातो. तर बऱ्याचदा एक अवघडातला अवघड झेल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून टिपला जातो. तर अशा प्रकारचा एक सोपा झेल देखील सुटला जातो. म्हणजे क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये एकच गोष्ट निश्चित आहे की कोणतीच गोष्ट निश्चित नाही आहे, आणि याची प्रचिती आपल्याला पुन्हा एकदा इथं मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. यावेळी विशालचा जोरदार पार. डीप लॉंग ऑन क्षेत्ररक्षक तैनात. चांगल्या पद्धतीने हा चेंडू फील्ड केला जाईल. फटके आले आणि आता पुन्हा एकदा योगेश वर्सेस शेखर असं बॅटल. कोण गाजवणार वर्चस्व? जबरदस्त चेंडू उजव्या एसटीच्या बाहेरच्या बाजूला हाताळला गेलाय. जर आपण पाहिलं ना, राईट आर्म ओव्हर विकेट मारा करत असताना अगदी उजव्या एसटीच्या वरच्या बाजूने बॅकफुटवरती ग्लॅन्स करण्याचा प्रयत्न होता गली रिजन मध्ये, परंतु त्यामध्ये यश येत नाही. बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क नाही. थेट यष्टीरक्षक प्रसाद जाधवच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावतोय. बराचसा प्रेक्षक वर्ग हळूहळू आपल्यासोबत जोडला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळी मात्र स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र चतुराई घडी गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडूचा टप्पा मागच्या बाजूला खेचला. फलंदाजाची रणनीती पाहिली आणि प्रोएक्टिव्हनेस पाहायला मिळतो शेखर भोसले यांच्या माध्यमातून. फलंदाजाला पूर्णतः चितपट केलं याही चेंडूवर. मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्नशील होते योगेश, परंतु इथं मात्र ती संधी दिलेली नाही आहे. अगदी हाफ ट्रॅकर पाहायला मिळतो आपल्याला. एक जबरदस्त अतिरिक्त वेगवान उसळी घेणारा चेंडू. यावेळी मात्र खोजा टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, तर फुल लेंथ हाफ बॉलीला नसेल माफी. मोठा फटका, जोरदार प्रहार. योगेशचा हल्ला बोल. चेंडू सीमारेषे पार. येतो अफलातून KPL षटकार. षटकाराबरोबरच धावफलकाला येतो एक चांगला आकार. 3 षटकांची होती सांगता. 3 षटका अखेरीस 2 गडी बाद 26 धावा. 26 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. शेखरचा महागडा स्पेल इथं होतोय समाप्त. जीवनदान मिळाल्यानंतर एखादा खेळाडू काय उपद्रव माजवू शकतो हे आपण 2023च्या विश्वचषकामध्ये पाहिलेलं आहे. ग्लेन मॅक्सवेल हे मूर्तिमंत उदाहरण. अगदी कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सुप्रीमो चषक मुंबईमध्ये पार पडतो एअर इंडियाच्या मैदानावर. त्या मैदानावर डिंगडॉंग संघाचे खेळाडू एजाज कुरेशी यांना पहिल्या सामन्यामध्ये 3 जीवनदान मिळाले आणि त्याचाच पुरेपूर फायदा उठवत तो खेळाडू सामनावीराचा मानकरी ठरला. जीवनदान मिळाल्यानंतर बरेचसे खेळाडू आपले वर्चस्व प्रस्थापित करतात. इथं मात्र किरण गोलंदाजीसाठी येतोय. तिसऱ्या षटका अखेरीस धावफलकाला चांगला आकार आलेला आहे आणि ती धावगती कायम राखण्यासाठी आता प्रयत्नशील असतील फलंदाज. आखूट टप्प्याचा मारा उजव्या एसटीच्या बाहेरच्या बाजूला अवंतर धाव. वाईड बॉल होते. षटकाची सुरुवात. अजूनही पहिला लिगल डिलिव्हरीची असेल प्रतीक्षा. यस, वॉर्मअप डिलिव्हरी म्हणावी लागेल, परंतु थोडीशी दिशा भरकटली. याही वेळी पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू यष्टीच्या बाहेरच्या बाजूला स्क्वेअर कट करण्याचा फलंदाजाचा प्रयत्न. अतिशय जबरदस्त मारा पाहायला मिळतोय. वाईड लाईन टार्गेट केली जाते फलंदाजाच्या माध्यमातून. अगदी जी पॉपिंग क्रीजच्या बाहेरच्या बाजूला जी वाईड लाईन आहे त्याच्या अतिशय आतल्या बाजूने चेंडू जातोय. यावेळी पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेत चेंडू गली रिजन मध्ये जातोय. डी झोन 1 धाव अंकित केली जाईल. किरण विरुद्ध विशाल असं बॅटल पाहायला मिळतं. तिसरं षटक महागडं ठरल्यानंतर मात्र चांगली कामगिरी या षटकात करावी लागेल. याही वेळी जबरदस्त मारा उजव्या एसटीच्या बाहेरच्या बाजूला. 6 ते 8 मीटरची लाईन आणि उजव्या एसटीच्या बाहेरच्या बाजूची अप्रतिम असा मारा पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी किरणच्या माध्यमातून.
पहिला चेंडू वाईड जरूर आला, परंतु तदनंतर मात्र फलंदाजाला कोणतीही संधी दिली जात नाहीये. छोटीशी अपील पाहायला मिळते. प्रसादच्या माध्यमातून चपळता दाखवण्याचा थोडासा होता प्रयत्न, परंतु पंचांवर मात्र ती अपील फेटाळून लावली जाईल. विशालला मात्र या षटकामध्ये बांधून ठेवण्याचं काम. एक वाईड बॉल जर आला, परंतु त्यानंतर मात्र अतिशय सुंदररित्या लाईन मेंटेन केलेली आहे. जी निर्धारित लाईन आहे, निर्धारित लेंथ आहे, अतिशय चांगला टप्पा, अचूक दिशा पाहायला मिळते किरणच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडेसे फेरबदल पाहायला मिळतील. कव्हर पॉइंट रिजनमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळी पुन्हा एकदा आखुटप्पा चेंडू उजव्या बाहेरच्या बाजूला अप्परकट खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क नाहीये. ढूंढो रे साजना असे काहीसे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. फलंदाज प्रयत्न जरूर करतोय, परंतु त्याला यश होत नाहीये. यावेळी मात्र बॅटची कडा अखेरीस रणनीती होती सफल. उजव्या बाहेरच्या बाजूला सतत आखूट टप्प्याचा मारा करण्यात आला. विशालला या लाईन आणि लेंथ त्रस्त केलं आणि अखेरीस याच आणि लाईन आणि लेंथवर विशालची होते शिकार. बॅटची कडा थेट प्रसादच्या माध्यमातून टिपला जातोय. अप्रतिम झेल. विशाल बॅक टू पवेलियन. असेल बघा. जबरदस्त चौथं षटक आपण पाहिलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा किशन जाधव आयकॉन गोलंदाजीसाठी सज्ज. निर्धाव स्वरूपाचा चेंडू योगेशांना चकवण्यात यश. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचे झाल्यानंतर कार्पेट चेंडू चालला. स्कोअर लेग रिजन क्षेत्ररक्षक तैनात. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटची संधी थोडीशी निर्माण जरूर झाली, परंतु ओव्हरथ्रो बॅकअप दिला जातोय. 2 धावा यशस्वीरित्या या चेंडूवर पूर्ण केल्या जातील. योगेश मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतात आणि त्या संघर्षाला आतापर्यंत निश्चितपणे यश आलेलं आहे. किशन जाधवचा मात्र भेदक मारा पाहायला मिळतोय. बरेचसे चान्स क्रिएट केले जात आहेत किशनच्या माध्यमातून. यावेळी फुल टॉस वरती फटका मात्र फसलाय. योगेश जाधव खरंच आज नशिबाच्या घोड्यावर स्वार म्हणावं लागेल, कारण या खेळाडूला आणखी एक महत्वपूर्ण जीवनदान मिळतं. आर्मी मॅन आहेत, फौजी आहेत. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव असं म्हटलं जातं. निश्चितपणे ब्रेव सोल्जर, आणि या ब्रेव सोल्जरला क्रिकेटच्या मैदानावर देखील नशिबाची साथ मिळते. निश्चितपणे थोडंसं त्यांनी ब्रेवरी दाखवली आहे. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. फटका फसल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक देखील त्यांची साथ देतात. गोलंदाजाला मात्र ती साथ मिळत नाही, आणि ती साथ जर गोलंदाजाला मिळाली नाही ना, तर मात्र त्या गोलंदाजीची धार मात्र कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळी फुलटॉस पुन्हा एकदा टॉप नो मार्क्स मध्ये चेंडू विसावर. बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन. 2 क्षेत्ररक्षक जरूर चेंडूच्या पाठीमागे येत आहेत. 1 बाउन्स चेंडू यष्टिरक्षक प्रसादच्या माध्यमातून फील्ड केला जाईल. एक सिंगल जरूर अंकित केलं जाईल. क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे मित्रांनो. या सांघिक खेळामध्ये फलंदाजांमध्ये जशी एक भागीदारी महत्वाची असते ना, त्याचबरोबर गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणामध्ये देखील एक चांगली भागीदारी आकार घेत असते. आणि त्या भागीदारीनं जर चांगलं काम केलं ना, तर मात्र संघाचा आत्मविश्वास, गोलंदाजाचा आत्मविश्वास हा गगनाला भिडलेला आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजाने कितीही चांगली गोलंदाजी केली, कितीही चांगला भेदक मारा केला, तरी जर त्याला क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही, क्षेत्ररक्षकाने झेल टिपली नाही, तर मात्र त्या गोलंदाजाचे स्टॅट्स खराब होत असतात. यावेळी पुन्हा एकदा फुल टॉस, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी डाऊन द बॉल फिल्डर, कोणतीही चूक होत नाही, पकडली कॅच, आणि अखेरीस योगेश जाधव यांचा संघर्ष इथे थांबतोय. डीप लॉंग ऑफ रिजन, जबरदस्त झेल टिपला जातो. फ्लॅट बॅटर स्ट्रोक खेळला गेला होता. आडव्या बातनं मारलेला फटका फसला, आणि अखेरीस योगेश बॅक टू पवेलियन. धाव फलकावर धावा लागतात. 5 षटका अखेरीस 4 गडी बाद 32.
इम्प्रेसिव्ह स्पेल म्हणावं लागेल किशन जाधव या खेळाडूची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्या पाहिजेत. 2 षटके हाताळलेत, केवळ 8 धावा खर्च आणि 3 महत्वपूर्ण गड्यांना दाखवला आहे पौल यांचा रस्ता. तिसरं षटक जरूर महागडं ठरलं होतं. 32 पैकी 22 धावा या शेखर भोसले यांच्या गोलंदाजीवर आल्या होत्या, परंतु तदनंतर मात्र गोलंदाजी आक्रमणाचे कौतुक करावे लागेल. यानंतर अखेरचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज कृष्णात. तर नवीन फलंदाज भूषण मैदानाच्या आतमध्ये दाखल. नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील. प्रदीपच्या माध्यमातून स्टेट टाउन दरम्यान षटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपल्या फॉलो थ्रू मध्ये लाजवाब क्षेत्ररक्षण कृष्णाच्या माध्यमातून एक धाव जरूर अंकित केली झाली, परंतु निश्चितपणे संघासाठी काही धावा वाचवल्या आहेत. अतिशय संत गतीने सामना पुढे सरकतो. एक लो स्कोरिंग बॅटल पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला भेटीला येत आहे. लो स्कोरिंग बॅटल, हाय व्होल्टेज ड्रामा आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय. आता मात्र आणखी एक डावखोरा फलंदाज भूषण सज्ज असेल. राऊंड द विकेट मारा करत असताना फुल टॉसचा मात्र पुरेपूर फायदा उठवता येत नाहीये. फटका फसलाय. शॉर्ट मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, केवळ एक धाव. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण, निश्चितपणे ग्राउंड फिल्डिंग कौतुकास्पद आहे, परंतु झेल मात्र टिपण्यामध्ये असमर्थ ठरलेत खेळाडू. निश्चितपणे एखाद्या महत्वपूर्ण सामन्यामध्ये एखाद्या मोठ्या खेळाडूचा झेल जर सोडला तर मात्र हे चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा निश्चितपणे गरजेची आहे आणि यावेळी मात्र ती सुधारणा केली जाते. अत्तर दिवसा झेल टिपला दादा यांच्या माध्यमातून प्रदीपला धाडले पवेलींच्या दिशेने माघारी. आणखी एका गोलंदाजाच्या झोळीमध्ये पडते विकेट. 5व्या विकेटचं होतं पतन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुयोग दाखल होईल. केवळ 34 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 6वं आणि शेवटचं निर्णायक षटक प्रगतीपथावर अतिशय सुंदररित्या हाताळलं जात आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ या षटकामध्ये बाकी. केवळ 34 धावा लागल्या धावफलकावर. समोरच्या बाजूला जर पाहिलं तर फलंदाजीची फळी मजबूत आहे. यावेळी पुन्हा एकदा बॅटच्या आतली कडा बॅकवर्ड स्कोअर लेग रिजनमध्ये चेंडू चाललाय. गॅपमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. शेखर भोसले शॉर्ट मिड विकेट रिजनमधून चेंडूचा पाठलाग करतील. वाराच्या वेगाला चित्त्याच्या चपळाईने चेंडूच्या दिशेने झेप घेत आहेत. थोडासा इथं मात्र फंबल पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून ओव्हर थ्रोच्या स्वरूपात एक आणखी चोरटी धाव घेतली जाईल. पंचांच्या माध्यमातून इशारा येईल. या चेंडूवर 3 धावा अंकित केल्या जातील. दिग्गज पंच युवराज शिंदे अर्थात रॉबिन सर आणि विशाल खरात अर्थात चिक्कू सर हे आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. या स्पर्धेचं खरं तर हे भाग्य म्हणावं लागेल, अहोभाग्य म्हणावं लागेल की हे 2 दिग्गज या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. यावेळी तर पुन्हा एकदा फुल टॉस, रनआउटची संधी, अप्रतिम क्षेत्ररक्षण. शेखर भोसले इज द मॅन. आणखी एका विकेटचं पतन. आणखी एक खेळाडू पवेलींच्या दिशेने माघारी. अखेरच्या एका चेंडूचा खेळ बाकी आणि तो चेंडूचा खेळ होत असताना नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला दाखल होतो अमोल. 37 धावा धावफलकावर लागतात. 37 रन्स ऑन द बोर्ड. प्रतिषटक 6 पेक्षा अवघ्या काही अंश वरच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय धावफलक. अखेरचा चेंडू मात्र अतिशय जबरदस्त वेगवान मारा. चोरटी धाव मात्र इथे घेण्यामध्ये यश. अतिशय चपळाई दाखवली जाते फलंदाजांच्या माध्यमातून. जिथे एकही धाव नव्हती 2 धावा मात्र तिथं चोरट्या धावा घेतल्या जातात. 22च्या स्वरूपामध्ये या 2 धावा ऍड होतील आणि बऱ्याच वेळेला आपण पाहिलं एक चोरटी धाव देखील संपूर्ण सामन्याचं चित्र पालटू शकते. एका धावेसाठी फलंदाजांना संघर्ष करावा लागतो. 39 धावा आणि निर्णायक 2 धावा 22च्या स्वरूपात आलेल्या आहेत. 39 रन्स ऑन द बोर्ड. 36 चेंडूच्या पाठीमागे 40 धावांचं आव्हान. गोलंदाजीचा मारा याही संघाकडे तगडा आहे. अजित जाधव हे जे सारखा एक तगडा वेगवान अष्टपैलू गोलंदाज रॉकस्टार खानापूर संघाकडे आहे. पाहुयात मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. घेऊयात काही क्षणांची विश्रांती नंतर वळूयात एका ब्लॉकबस्टर चेसकडे. एक लो स्कोरिंग बॅटल, हाय व्होल्टेज ड्रामा. खानापूर प्रीमियर लीग 2025 सीझन 4. थँक्यू.
या दरम्यान इनिंग्स ब्रेक मध्ये पुढील संघाचा नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं. नेक्स्ट मॅच खानापूर प्रीमियर लीग 2025. जगदंब फॅब्रिकेशन्स डिफेंडिंग चॅम्पियन्स वर्सेस काळ भैरवनाथ 11. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं. टॉस कव्हर्सच्या मंचावरती नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. जगदंब फॅब्रिकेशन्स वर्सेस काळ भैरवनाथ 11. विलास मोरे यांच्या मालकीचा संघ जगदंब फॅब्रिकेशन्स. कर्णधार असतील अनिकेत साळुंके, आयकॉन विशाल कोचळे. तर दुसऱ्या बाजूला त्यांच्यासमोर उभे असतील संघ मालक रोहित जाधव यांच्या मालकीचा संघ. त्याचे कर्णधार असतील रोशन जाधव. तर आयकॉन असतील गतवर्षीचे सुपरस्टार अर्थात एक नवीन सुपरस्टार गतवर्षी जन्माला आला सागर सूर्यवंशी यंदा आयकॉनच्या भूमिकेमध्ये. जबरदस्त बॅटल आपल्या भेटीला पुन्हा एकदा येतं. नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. काळ भैरवनाथ 11 कर्णधार रोशन जाधव. तर जगदंब फॅब्रिकेशन्स कर्णधार अनिकेत साळुंके लगेचच टॉस साठी जायचं. इनिंग्स ब्रेक मध्ये सामना सुरू करण्यापूर्वी आपण नाणेफेकीचा कौल घेतोय. एका बाजूला जगदंब फॅब्रिकेशन्स विलासजी मोरे यांचा संघ. तर दुसऱ्या बाजूला काळ भैरवनाथ 11. चला मोरिया 11 आपले दोन सलामीचे फलंदाज दाखल करायचे. रोहित जाधव यांचा संघ असेल काळ भैरवनाथ 11. रोशन जाधव असतील कर्णधार. तर जगदंब फॅब्रिकेशन डिपेंडिंग चॅम्पियन्सचे कर्णधार असतील अनिकेत साळुंके. नाणेफेकीचा कौल मात्र लगेचच घेतला जातो टॉस कव्हर्सच्या मंचाजवळ. या दरम्यान वळियात मैदानाच्या दिशेने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये होती दाखल. संघ नायक कर्णधार शेखर भोसले सोबत करतील किरण गोळे आणि शेखर भोसलेची जोडी मैदानाच्या आतमध्ये तैनात. तर गोलंदाजीसाठी सज्ज असतील योगेश जाधव फौजी. केवळ 40 धावांचं माफक लक्ष. छोटे डोटल पे बड़े बैटल हमेशा देखने को मिलते हैं. इथं मात्र ते मोठे बैटल पाहायला मिळणार का? पहिला चेंडू लेफ्ट आर्म राउंड विकेट. खोलवर पदा चेंडू एक्स्ट्रा कव्हर एक्स्ट्रा पॉवर. चेंडू चाललाय मैदानाला लागत सीना रेषे पार. कर्णधार शेखर भोसलेचा ब्लास्ट सुपर हिट KPL चौकार. 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आक्रमक सुरुवात. उद्दिष्टीच्या बाहेरच्या बाजूला एक खोलवर डप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता परंतु हाफ वॉलीमध्ये त्याला कर्मट केला आणि एक आपल्यातून फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये सर्व खेळाडू तैनात. कोणतेही प्रोटेक्शन नाही आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला जातोय. डीपमध्ये आपण पाहिलं ना तर डीप लॉंगर आणि डीप मिड विकेट अशी रचना आहे. यावेळी पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आउट ऑफ द ग्राउंड. 2 चेंडू 2 जबरदस्त प्रहार. यावेळी मात्र एक पाऊल पुढे चेंडू जातो थेट षटकारासाठी सीमारेषे पार. 6 धावांची भरारी षटकाराची ललकारी. खानापूर प्रीमियर लीगचा डंका जगात वाजतोय भारी.
आक्रमक सुरुवात शेखर भोसलेच्या माध्यमातून. योगेश पुन्हा आगमन करतील का? यावेळी मात्र नटराज शॉट पाहायला मिळतोय. जोरदार प्रहार याही वेळी पाहायला मिळेल, परंतु चेंडू जाईल थेट डी झोन मध्ये. 2 धावा अंकित केल्या जातील. येस 2 धावा या चेंडूवर अंकित केल्या जाते. अतिशय आक्रमक सुरुवात. 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुंदर सुरुवात म्हणावी लागेल. यावेळी मात्र फुल टॉस बॅटची एज, परंतु बंप होतोय चेंडू. 1 बाउन्स यष्टीरक्षणाच्या हातामध्ये. विसावल अपील जरूर केली जाते. हा पार्टेड अपील म्हणावे लागेल, परंतु पंच मात्र सावध आहेत. पंचांच्या माध्यमातून हा चेंडू यस अपील फेटाळून लावली जाते. यावेळी मात्र हे मिनी हेलिकॉप्टर लॉन्च केलाय. यावेळी डीप लॉंग ऑफ सीमारेषे पार. जबरदस्त प्रहार. शेखर भोसले कर्णधार सेनापती आपल्या संघासाठी आपल्या सेनेसाठी आक्रमक रूप धारण केलं, रौद्र रूप धारण केलंय. गोलंदाजीमध्ये या खेळाडूंना 2 षटकामध्ये अतिशय धावा खर्च केला होता. योगेशांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला होता, परंतु त्याचं दमदार प्रत्युत्तर दिलं गेलं. यावेळी मात्र टॉप टच जेल सुटतोय. योगेशला देखील जीवनदान मिळालं होतं. तदनंतर योगेशने आक्रमक रूप धारण केलं. इथं मात्र शेखरला देखील मिळतंय जीवनदान. त्याचबरोबर होती षटकाची सांगता. महागड षटक होते समाप्त. एका षटकाखेरीस 19 धावा धावफलकावर. भूषण फरांदे कॅमेरामन टास्का बसच्या मंचाकडे आपला कॅमेरा वळवतील आणि नायबिगचा कौल होईल. यस नाणेफेकीचा कौल होतो. अनिकेत साळुंके एका बाजूला तर रोशन जाधव एका बाजूला. नाणेफेकीचा कौल लागतोय डिफेंडिंग चॅम्पियन्स जगदंब फॅब्रिकेशन्सच्या बाजूला. निर्णय लवकरात लवकर कळवायचा. आपल्या निर्णयाची असेल प्रतीक्षा आणि खेळाडू सज्ज ठेवायचे. या दरम्यान दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आयकॉन वाई तालुक्याचा एक आयकॉन आहे. फक्त खानापूर गावपुरताच हा खेळाडू मर्यादित नाहीये. अजित जाधव एजे नावाने हा खेळाडू प्रसिद्ध. संघाची जुराय मात्र या खेळाडूला आता सांभाळावी लागेल. संघ खडतर परिस्थितीमध्ये अडकलेला आहे. शेखर भोसलेने आक्रमक रूप धारण केलेलं आहे. 19 धावांवर कार्यरत आहे. 6 चेंडूच्या पाठीमागे शेखर भोसले 2 षटकार एका चौकारासह. आकुट टप्प्याचा मारा. त्यावरती मात्र एक जोरदार प्रहार. स्कोअर कॅट कव्हर पॉइंट रिजन मध्ये हा चेंडू सीमारेषेच्या दिशेने जात असताना मात्र चांगला प्रयत्न म्हणावा लागेल खेळाडूचा, परंतु त्या प्रयत्नाला मात्र यश होत नाही. चेंडू पुन्हा एकदा मैदानाला आग लावत चाललाय सीमारेषे पार. यावेळी कव्हर पॉइंट रिजन डीप मध्ये जातोय चौकाराच्या दिशेने. धावा मिळतील 4. धावफलकाला येतो एक चांगला आकार. 23 रन्स ऑन द बोर्ड. विजयापासून केवळ 17 धावा दूर. या खेळाडूने 2 षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्या धावा वसूल करण्यासाठी मात्र केवळ 7 चेंडू घेतलेत आणि हेच या अष्टपैलू खेळाडूची खासियत आहे. संघ मालकाने दाखवलेला कर्णधार म्हणून विश्वास आणि तो विश्वास पूर्णतः सार्थ ठरवला जातो. यावेळी एक मोठा फटका. डीप स्क्वेअर लेग रिजन पॉवर प्लेसची मर्यादा आहे. कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाही, परंतु चांगला फाटलाग चेंडूचा केला जाईल. या दरम्यान 2 धावा मात्र अतिशय यशस्वीरित्या पूर्ण शांत आणि संत गतीने केल्या जातात. अतिशय एकतर्फी असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. निश्चितपणे एक बॅटर पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु त्या सर्व अपेक्षा आशा फेल ठरवण्याचं काम शेखर यांनी केलेलं आहे. यावेळी पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु स्विंग आणि मिस. जबरदस्त उसळी, अतिरिक्त उसळीने यावेळी चकित केलं. अजित जाधव हा खेळाडू पुनरागमन करण्यासाठी जाणला जातो. जरूर मोठे फटके त्याच्या विरोधात खेळले गेलेले आहेत, परंतु निश्चितपणे संघर्ष मात्र करावा लागेल. नेट रन रेट या स्पर्धेमध्ये महत्वपूर्ण ठरणार आहे. यावेळी मात्र जोरदार प्रहार. हेलिकॉप्टर वन्स अगेन स्ट्रेट डाउन द ग्राउंड, आउट ऑफ द ग्राउंड. ब्युटिफुल स्ट्रोक. कॉपी बुक क्रिकेटचा नजराना. देख रे फटका. शेखर भोसलेच्या माध्यमातून आणखी एक षटकार. एक हाती वर्चस्व. 100% योगदान संघाच्या धावफलकामध्ये. 10 चेंडूंचा सामना, 31 धावा. एक हाती वर माय शो शेखर भोसलेचा पाहायला मिळतोय. नेट रन रेट मात्र इथं महत्वपूर्ण ठरणार आहे आणि त्याचीच काळजी शेखरच्या माध्यमातून. यावेळी बॅकफूट वरती आखूट टप्प्याचा मारा. मोठा फटका. झेल पुन्हा एकदा सुटतोय.
या खेळाडूला दुसरे जीवनदान मिळतं आणि फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव असं आपण वारंवार म्हणतो. जितका आक्रमक खेळ तुम्ही दाखवाल तितकंच नशिबाची साथ देखील तुम्हाला मिळेल. इथं तेच चित्र पाहायला मिळतंय. जरूर झेल घेण्याची संधी पुन्हा एकदा होती, परंतु 2 धावा आलेल्या आहेत. 33 धावा धावफलकावर, केवळ 7 धावा विजयापासून हा संघ असेल दूर. अखेरचा चेंडू यावेळी स्टेप आउट केलं. एक्स्ट्रा कव्हर यावेळी क्षेत्ररक्षक तैनात. तिसरा झेल. रॉकस्टार खानापूर संघाचे खेळाडू हाताला तेल लावून आलेत की काय असं मात्र आता वाटावं लागलंय. निश्चितपणे हा तिसरा झेल एकाच खेळाडूचा सोडला जातोय. हे देखील एक महागड षटक म्हणावं लागेल. षटकाची सांगता होती 16 धावा या षटकात आलेल्या आहेत. 2 षटकाखेरीज 35 धावा धावफलकावर आणि 35च्या 35 धावा शेखर भोसले या आक्रमक खेळाडूच्या बॅटमधून आलेल्या आहेत. किरण गोळे आता मात्र सज्ज असतील. किरण गोळे या खेळाडूने देखील गतवर्षी प्रभावित केलेला आहे. गोलंदाजीसाठी सज्ज आता मात्र स्वतः कर्णधार सूरज. आता मात्र काही क्षणांच्या औपचारिकता बाकी आहे असं म्हणावं लागेल. 5 धावा दूर आहेत. 24 चेंडूंचा खेळ बाकी. एक हाती वर्चस्व या सामन्यामध्ये. हलक्या हाताने खेळाला फटका. स्क्वेअर लेग रिजन. क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. शॉर्ट मिड विकेट क्षेत्ररक्षक योगेश चव्हाणच्या माध्यमातून हा चेंडू फील्ड केला जाईल. 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण. आणि आता मात्र तो विजयाचा चौकार ग्लोरी स्ट्रोक पाहायला मिळणार का, की सावध खेळी केली जाईल शेखरच्या माध्यमातून. सेनापती विरुद्ध सेनापती असं बॅटर. हलक्या हाताने खेळला गेलेला फटका. कव्हर पॉइंट रिजन. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये 4 धाव मिळेल. जिथे एका धावावर समाधान मानायचं होतं तिथं मात्र 2 धावा ओव्हरथ्रोच्या स्वरूपात मिळतात. या पद्धतीनं 3 धावा या चेंडूवर ऍड होतील. आता मात्र केवळ 1 धाव विजयापासून हा संघ दूर असेल. निर्विवाद वर्चस्व गोलंदाजी करत असताना अप्रतिम आणि भेदक वेगवान मारा किशन जाधवचा आणि त्या माराच्या जोरावर केवळ 40 धावांवर रोखलं. आणि यानंतर मात्र किरण गोळे यांचा विजयी षटकार. चेंडूला धाडले सीमारेषे पार. जोरदार प्रहार. मोरया 11 यांनी जाहीर केले खानापूर प्रीमियर लीग मधील आपलं वर्चस्वपूर्ण आगमन. याच फलंदाजांनी जरूर वर्चस्व गाजवलं, परंतु तत्पूर्वी या सामन्यामध्ये या आक्रमकतेचा पाया जर कोणी रचला असेल ना तर तो रचला गोलंदाजांनी. आणि अर्थात त्याचं नेतृत्व केलंय या सामन्याचा सामनावीर स्कोर दाबला नसता तर एवढा मारून तो उपयोग नव्हता. फलंदाजांनी वर्चस्व जरूर गाजवले. 13 चेंडू 38 धावांची खेळी शेखरच्या माध्यमातून झाली आहे. खरं तर मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याकडे एक चुरस पाहायला मिळते. शेखर भोसले यांच्याबरोबरच किशन जाधव हा देखील एक दावेदार आहे. आणि किशनने जो पाया रचला ना त्यावरती शेखरने कळस चढवण्याचं काम केलं. परंतु तिथं मात्र गोलंदाजांनी पाया रचल्यानंतर एक वर्चस्व प्रस्थापित झालं आणि सामनावीर पुरस्कार प्रदान केला जातो. अर्थात आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर संघाला मजबूत स्थितीमध्ये नेण्याचं काम करणारा किशन जाधव याला. किशन जाधवला विनंती असेल आपण पुढे यायचं आणि सामनावीराचा बहुमूल्य पुरस्कार स्वीकारायचा.